दीक्षित पाटील पहिला बॉल वेगवान बॉलर पाहायला मिळतो. ओ हलक्या हाताने पॉइंट कडे फटका सजवलाय. एकवटले सिंगल. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. पहिली धाव अकाउंट मध्ये लागली गेली. बॅटिंग करत असताना गावदेवी ट्रॉम्बे सी संघाच्या नावावर चांगला खेळ करावा लागेल. ते दूरवरचा प्रवास करत खर तर कर्नाला नगरीमध्ये दाखल झालेत. मुंबई पासून ते जवळजवळ 50 किलोमीटरचा अंतर कापत कर्नाला नगरीमध्ये दाखल झालं आणि इकडे सातत्याने चांगला खेळ या संघाने केला आणि त्यांच्या विरोधात पेन पूर्व विभागातील राबे संघ पाहतोय. या देखील संघाने सातत्याने चांगला खेळ करत आला. आज मात्र कसरत असेल मैदानच्या आतमध्ये. या जोडीवर लक्ष असेल. महत्वाचा खेळाडू सातत्याने रोहित कोहलीने देखील चांगला खेळ केला. लक्ष असेल या मॅच कडे. पुढचा बॉल फास्ट अँड फ्युरियस कट केलं. फक्त दिशा दिल्या. बॉलला पाठवलं शॉर्ट थर्डमॅन रिझन कडे. एकवटली गेली सिंगल. धावसंख्या पुढे पुढे चालली. अगदी शांत खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. मग इकडे प्रयत्न असेल वर्तुळ फोडण्याचा. मात्र थोडीशी कोंडी केली आहे गोलंदाजी करत असताना दीक्षित पाटीलने. खरं तर 2 बॉलचा खेळ झाला आणि सुरेख बॉल हातात लेके चाललेत या मॅच मध्ये. मैदानाच्या चारी बाजूला तुडंब गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षक आणि प्रेक्षक. खरं तर मागील मॅच मध्ये देखील कमालीचा सामना झाला होता. 2 मध्ये 8 करायच्या होत्या. शेवटच्या क्षणाला शिरोडोन संघाला अपयश आलं. या मॅच मध्ये देखील लक्ष असेल. खरं तर बारापडा संघाने घेतलेली मेहनत. फुलर लाईनचा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो. दांडी दांडी गुल. फलंदाजाला जावं लागतं माघारी. यष्टांचा वेध घेत असताना बॅटिंग करत असताना लागला पहिला धक्का ट्रॉम्बे संघाला. फलंदाज होईल आउट. और अजीम जनाब, इनका हम स्वागत करते हैं हमारे मंच के ऊपर. आइए आपका इस राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी के अंदर हम सबीर भाई दलवी और यसर भाई दाखवे इनके माध्यम से बिल्कुल स्वागत करते हैं. और टू कॉम्बॉक्स. मागचा दरवाजा उघडा होता आणि चोरी केली गेल्या. दांड्या उद्ध्वस्त केल्या दीक्षित पाटीलने. खरं तर चांगली बॉलिंग करतो. या षटकामध्ये विविधता आहे आणि फास्ट अँड फ्युरियस बॉल वापरला गेला आणि तिकडे विकेटची पडझड पाहायला मिळतोय. चुसी फुलटॉस बॉल होता. बॅटरला मोठा फटका कन्वर्ट झाला असता खरं तर. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि तिकडे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. पहिला ब्रेक थ्रू मिळून देते दीक्षित पाटील. कमालीचं षटक फेकतो. या मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी यासाठी जाणला जातो पेन पूर्व विभागात आणि आज मात्र पनवेल तालुक्यामध्ये आणि बारापाडा गावामध्ये चांगला खेळ करतोय. चर्चा करावी लागेल या देखील खेळाडूची. चांगला खेळ करतोय. गोलंदाजी देखील अफलातून आणि बॅटिंग साठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये झालाय विनायक कोहली. कोहली ब्रदर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करावा लागेल इकडे देखील. ओ फुलर लाईनचा बॉल परत एकदा उडवला. बॉल स्लॉट मध्ये. बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. यूज इट षटकार. टेक्निकल फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. चांगला खेळ करतो या मॅच मध्ये.
आणि वेग प्रचंड आहे दीक्षित पाटीलकडे आणि त्याचाच फायदा आणि त्यालाच प्रत्युत्तर देतो या मॅच मध्ये. कसरत आहे, काही बॉल चांगले फेकले होते, पहिले 3 बॉल कमालीचे राहिले होते दीक्षितचे आणि त्यानंतर प्रत्युत्तर. हो, फटका फसला, क्षेत्ररक्षक आला मिडॉनचा, बॉलच्या खाली निखिल कडून झाली चुकी. दुसरा खेळाडू देखील अगदी डाईव्ह लगत कॅचसाठी. कॉलिंग खराब पाहायला मिळेल दोघांमध्ये आणि इकडे सोने पे सुहागा आणि फलंदाजाला मिळतं जीवनदान आणि धावा एकवटल्या गेल्या. या खरं तर 2 धावा आल्या आणि या 2च्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-14. चला, थोडी घाई करायची आहे. राबे टीमला विनंती असेल पहा, टीम मीटिंग घेऊ नका. पहा, उद्याच्या दिवसात देखील बी पोलचा सामना पाहायला मिळेल. उस्मान पटेल रायगर का टायगर मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला रायगड भूषण सुशांत मोकल यांचा संघ कळवे संघ पाहायला मिळेल. उद्याच्या रात्रीमध्ये देखील बलाढ्य संघांचा समावेश पाहायला मिळेल आणि या त्याचबरोबर टाकीगाव चैतन्य पाटील निहाल नाईक असा या खेळाडूंचा भरणा असणारा संघ. नौमान पटेल पनवेल मोल्ला. नौमान पटेल सातत्याने चांगला खेळ केला या हंगामामध्ये, इनफॉर्म खेळाडू आहे आणि खरं तर उद्याच्या दिवसात तुडुंब गर्दी या मैदानाकडे येताना पाहायला मिळेल. राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय. 20 मिनिटाचा कालावधी आहे, पंच वॉन करायचं खेळाडूंना. प्रवीण सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत, चांगली भूमिका राहिली. तटस्थ पंच म्हणून ज्यांची ओळख आहे, ख्याती आहे आणि पेन वरून ते दाखल झालेत. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. जय पाटीलच्या हातामध्ये बॉल दिला. कॅप्टनने दाखवला विश्वास. बालू कॅप्टन आहे त्या संघाचे. ओहो, जसा आलाय तसा उडवला, बॉलला फेकून दिला स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. दे धक्का, आलाय षटकार. लास्ट बॉलवर षटकार ठोकला. जय पाटीलला चांगलं षटक फेकावं लागेल. खेलपट्टी देखील पाहायला गेली तर पाटा विकेट आहे. अगदी या विकेटच्या प्रेमात पडाल अशी ही विकेट. बॅटरसाठी अपवाद. ड्राय ट्रॅक पिच आहे आणि तिचा बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थात ट्रॉम्बे संघाला पाहायला मिळतो. चांगला बॉल अगदी पडल्यानंतर उचली घेणारा बॉल आणि पंचांचे हात समांतर पाहायला मिळतात. धाव मिळेल अवांतरच्या स्वरूपात. धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. 21 धावा. कमालीची मॅच आपण पाहतोय. आज स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय सुदर्शन पाटील सर तारा. नेहमीच सातत्याने रायगडचा बेस्ट स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती आहे, परिचय आहे आणि नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहत असतो. संधी मिळाली तिचा फायदा घेतला जातो. धावा करायच्या आहेत आणि धावांसाठी धाव करतोय. बॅटिंग साठी आपण पाहतोय रोहन आणि त्याच्या साथीला विनायक कोहली. चांगला खेळ आहे, कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळतं. बॅटिंग लाईनअप देखील तगड आहे ट्रॉम्बे संघाचं. धावसंख्या जाऊन पोहोचले 23. 23 धावा. कमालीची बॅटिंग. सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या बॉलला सन्मान दिला जातो, खराब बॉलची वाट लावली जाते. पुढचा बॉल जय ओ, इथे देखील चांगला फटका. अप्परकटचा वापर केलाय. बॉलला पाठवलाय दरम्यान बॉर्डर लाईनच्या पलीकडे ठोकलाय. रोहनच्या बॅट मध्ये येतोय चौकार. केली जाते सुदर्शन सरांच्या माध्यमातून की ट्रॉम्बेचं मैदान आहे ना, अगदी बनारसी पान आणि त्यामध्ये लाल कात आणि त्याच्या बाजूला चारही बाजूला संपूर्ण मैदानच्या गोल बाजूला झाड पाहायला मिळतात. खरं तर मुंबई परिसरामध्ये मैदान राखून ठेवलंय, ही मोठी बाब आहे. आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय मैदान अपूर्व पाहायला मिळतात. शॉर्ट 360 मैदान आणि इथे मात्र बॉलला पाठवलंय, जागा बनवली, इम्प्रोव्हायझर स्ट्रोक, बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फायनल क्लिअर करत असताना रोहनच्या बॅट मध्ये देतोय षटकार.
त्याची आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. तर गोवटणे बी संघाचा संघनायक आणि त्याला फाईट करेल हिंदवी 11 दहिवली संघाचा संघनायक. आपण या आमच्या व्यासपीठावरती नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ऑटो कॉम्बॉक्स. खर तर हे षटक मागडे पाहायला मिळतोय. जय पाटील वर अक्षरशः ठिगऱ्या उडवल्या गेल्यात या षटकामध्ये. खर तर पिसं काढली गेलीत गोलंदाजाची. मागडे षटक फेकत असताना पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल. 31 धावांची पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. चांगला खेळ, तंत्रशुद्ध फटकेबाजी मैदानच्या हातमध्ये पाहायला मिळतो. ओ चांगला बॉल, सन्मान दिला, गॅप मध्ये फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सिंगलचं परिवर्तन डबल मध्ये झालं. चांगला टाळ्यांचा कडकड 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 आवाज पाहायला मिळतो आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम चाललंय. त्यांच्या चाहत्यांचं, त्यांच्या संघाच्या पाठीराख्यांचं चांगला खेळ पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये धावा बनवायच्या. एक चांगली धावसंख्या टॉस गमावल्यानंतर बॅटिंग खरं तर आली वाट्याला आणि इकडे देखील चांगला खेळ केला. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर या दोन खेळाडूंमध्ये तंत्रशुद्ध फटकेबाजी मैदानच्या आतमध्ये बघायला मिळते. पुढचा बॉल परत एकदा फाईनल दिशा निवडली आणि बॉलला पाठवलाय. दे धक्का, रोहनच्या बॅट मधून आलाय. षटकार कडक. करतोय. 3 षटकार ठोकले गेले जय पाटीलच्या अगेन्स्ट. खर तर कसरत होती, गोलंदाजाची परीक्षा होती आणि इकडे देखील रोहनच्या नावाचा बाल बोला पाहायला मिळते. मैदानच्या आतमध्ये दमखम दाखवले बॅटिंग करत असताना. नक्की 9 करून ठेवलाय. चेक केलं जाईल. पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. खर तर पाय आतमध्ये आहे की नाही खेळपट्टीच्या ते पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत तिसरे पंच आपण पाहणार आहोत. दानिश खोत सरांना विनंती असेल आपण या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत 24 लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केले जाते. क्वालिटी विथ क्लिअरिटी. फिल्डिंग सेट करायच्या. राबे टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग सेट करायच्या. आ जाओ शारिक भाई, आप भी अच्छे क्रिकेटर है तो आप भी दे सकते हैं. कदीर भाई भी है तीसरे पंच के भूमिके में. दानिश भाई या लवकर. दूध का दूध, पाणी का पाणी. ड्रिंक ट्रॉली पाठवायची मैदानच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकानंतर घेऊन जायचं खरं तर. चला लवकर या पंच, जो काय निर्णय असेल तो लगेच कळवायचा, कारण का जेणेकरून आपला वेळ वाचेल. ट्वेंटी4 लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते आणि घर बसल्या प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत. 5-6 धावा आहेत. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. 6 धावा आहेत. खेळाडूचा पाय आतमध्ये आहे, त्यामुळे योग्य निर्णय आलाय. चला मॅच चालू करायचे. पंच प्रवीण सर विनंती असेल मॅच चालू करा. चला हरेश माली सरांना विनंती असेल मॅच चालू करायची. थोडस पास घ्या, घाई करा, जेणेकरून आपला वेळ वाचला जाईल. अजून पूर्वार्ध संपला नाहीये, भरपूर वेळ घेतला जातोय. टाइम अलर्ट केलं गेलं, 20 मिनिटाचा वेळ दिलाय. या फिल्डिंग टीम पहा 10 मिनिटाचा कालावधी बाकी आहे, त्यामुळे थोडं घाई करायचे. राबी टीमला विनंती असेल. चांगला प्रयत्न चालू आहे या मॅच मध्ये. खरं तर षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवर भावेश पाटील. सबसे कातिल भावेश पाटील. पहिला बॉल कमालीचा फेकला गेला. डॉट बॉलची होते समाप्ती. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतो, यासाठी जाणला जातो. ओळख आहे, ख्याती आहे, बऱ्याचदा चांगला खेळ करत आला. टीम साठी आता खरं तर धावा वाचवायच्यात. या मॅच मध्ये चांगला करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. या मॅच मध्ये लक्ष देखील असेल या मॅच कडे. रोशनजी पाटील यांचं देखील आगमन झालं. सहर्ष स्वागत.
नामवंत समालोचक म्हणून. हो इथे देखील फटका चांगला बॉलला फेकून दिला निखिल आहेत. वॉट अ फिल्डिंग, अफलातून कामगिरी पाहायला मिळतो निखिलच्या माध्यमातून. धावा वाचण्याचा प्रयत्न, अगदी मोगली सारखी डाय मारली आणि बॉलला आतमध्ये ढकलला गेला. चांगला प्रयत्न निखिलचा या मॅच मध्ये आपण पाहतोय. अक्षरशः धावा सेव्ह केल्या गेल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 43 धावा. कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. पार्टनरशिप थोडीशी आता डोकेदुखी ठरते या मॅच मध्ये. प्रयत्न करावे लागतील इकडे देखील. चांगला प्रयत्न आहे. षटक देखील अत्यंत चांगला फेकतो या षटकामध्ये. भावेश पाटीलचं षटक कमालीचं राहिलं. पहिला बॉल निर्धाव फेकला, दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या. पुढचा बॉल असेल भावेशचा. स्विंग अँड मिस. इथे देखील पाठीमागे अपील पाहायला मिळतोय. बॉल चाललाय गोलीच्या वेगाने. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल आल्या आणि या सिंगलच्या मदतीने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावर. 7 बॉल मध्ये 27 धावा रोहनने केल्यात. खर तर डेंजरस बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि 1 चौकार आलाय. कमालीचा खेळ करतोय या मॅच मध्ये. लक्ष असेल त्याच्याकडे देखील. अफलातून कामगिरी करतोय या मॅच मध्ये. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. अँगल बनवत बॉल फेकला जातोय. शॉर्ट बॉलचा वापर केला. पाठीमागे खेचला. निखिल आलेत बॉलच्या खाली. व्हॉट अ कॅच. बऱ्याच अवधीनंतर ब्रेक थ्रो लागलाय. खरं तर बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे टीमला दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होईल आउट. चांगला प्रयत्न चालू आहे या मॅच मध्ये. कमालीची फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळते राबे टीमची. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. भावेश पाटीलचं षटक अप्रतिम राहिलं आतापर्यंत. 3 धावच खर्च केल्यात. कमालीची बॉलिंग करतोय. विविधता आहे त्याचा वापर करतोय. अँगल बनवत बॉल फेकले जातात. कटरचा वापर केला गेला. पण तिसरे पंच आपण मंचकावर यायचं आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचित केलं जातं. चला मॅच चालू करायची. वेल कमी घ्या. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता हे बॅटल देखील रंगताना पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा लेफ्टी बॉलर असतो आणि लेफ्टी बॅटर असतो ना, तेव्हा हे बॅटल बघायला मजा येते. खरं तर कसरत असते गोलंदाजाची. इकडे देखील कोण कोणावर हवी ठरणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. बॅटला चुंबन घेत असताना पाहायला मिळतोय दीपेश कोहलीला. पुढचा बॉल दीपेशसाठी. हो इथे देखील अप्पर कटचा वापर केला. फटका फसलाय. शॉट पॉइंट कडे टिपला जाईल आणि संपलाय. फलंदाज दीपेश कोहलीचा खेळ. बॅटिंग करत असताना लागला ट्रॉम्बे टीमला. तिसरा धक्का. फलंदाज होईल OUT आउट. चांगला प्रयत्न चालू आहे. चांगलं षटक पाहायला मिळतोय. अक्षरशः कोंडी केली आहे बॅटिंग करत असताना आता ट्रॉम्बे संघासाठी. खरं तर 2 बॉलवर 2 महत्वाच्या विकेट आल्यात. तिसरं षटक मॅजिक स्पेल फेकलं गेलं आतापर्यंत. भावेश पाटील सबसे कातिल भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. भावेश कोहली आणि गोलंदाजी मार्कवर भावेश पाटील. विनायक कोहली आणि भावेश कोहली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावर आलेला विनायक कोहली. इथे देखील पाठीमागे खेचलाय. बॉलला पाठवलंय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय षटकारासाठी. स्वॅग से करेंगे. भावेश पाटीलचं स्वागत षटकारांनी केलंय
अंतिम बॉलवर षटकार आला. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचली 3 बाद. 50 धावा कंप्लीट झाल्यात. कमालीचा खेळ, टाळ्यांचा देखील गजर पाहायला मिळतो. कडकड कडकड आवाज. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं. पहा गोवटने ब आणि त्यांच्या विरोधात खेळणारा हिंदवी 11 दहिवली टीमला विनंती असेल आपण टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. यस चेतन, बिल्कुल हम स्वागत लेंगे यहाँ पर गुलजार भाई दलवी इनके शुभास्ते अजीम जनाब और शकील जनाब इनका बिल्कुल यहाँ से शाहनवाज जी दलवी इनके शुभास्ते स्वागत किया जा रहा है. हमारे मंच के ऊपर आए हुए सभी मेहमानों का यथोचित देखिए कैमरामैन फोकस करना आपको. बिल्कुल आए हुए मेहमानों का यथोचित मान सम्मान इस स्पर्धे के माध्यम से किया जा रहा है. बिल्कुल हमारे अजीम जनाब इनका स्वागत किया जा रहा है. बिल्कुल शाहनवाज जी दलवी इनके शुभास्ते, उसके बाद यानी कि शकील जनाब इनका भी स्वागत किया जाएगा. गुलजार जनाब शकील जनाब का भी बिल्कुल शाहनवाज जी दलवी इनके शुभास्ते. सो थोडं घाई करायची. पाप वेल कमी घ्या. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेल दिलाय. त्यामुळे 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचीच आहेत. आयोजकांच्या सूचना येतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कमालीचा खेळ बहरताना पाहायला मिळतोय. बॅटिंग लाईनअप देखील तगडा आहे ट्रॉम्बे संघाचा आणि खर तर गोलंदाजी देखील कमालीचं राहिलंय. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर बालू पाटील. सातत्याने चांगला खेळ केला करत आला रोशनदादा यांचे परम मित्र आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. जनार्दन पाटील या नावाने ओळखलं असणार, पण खरं तर नाव त्याचं बालू भाई या नावाने परिचित असणार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला सातत्याने खेळ करत आलाय आणि नेहमी चर्चेत असणारा खेळाडू आपण पाहतोय. इकडे देखील प्रयत्न करावा लागेल. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. कमालीचा फटका, नेत्रदीपक, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भावेशच्या बॅटमध्ये षटकार. शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर समर्थक कुणालजी माली यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. कुणाल ग्राफिकचे सर्वे सर्वा. कमालीचा प्रयत्न चालू आहे या मॅच मध्ये. कमबॅक खरं तर चांगली बॉलिंग करतोय. रघु परदेशीची आठवण करून देतोय. गोलंदाजीला जेव्हा बालू पाटील येतो ना तर खरं तर रघु परदेशीची भिंगारीचे रघु परदेशी कित्येक वर्ष आपण पाहिलं. पनवेल तालुका हापचं क्रिकेट असेल, मुंबईच्या दादा फलंदाजांना अक्षरशः नाकी नऊ करून ठेवलं होतं. आणि इकडे रावे टीम साठी बालूबाईचं षटक. कमालीची बॉलिंग करतोय. फिंगर रोल करत असताना बॉल वलवतोय. व्हेरिएशन आहे. कधी बॉल वेगाने टाकतोय तर कधी बॉल पाठीमागे टाकतोय. खरं तर जेव्हा डाव्या हाताचा सुदर्शन सर जेव्हा डाव्या हाताचा गोलंदाज येतो त्याच्याकडे नॅचरल स्विंग पाहायला मिळतो आणि सातत्याने स्विंग अँड मिस. हो, इथे देखील सुनील कडून चुकी झाली. खरं तर विकेट किपर आपण पाहतोय. चांगला प्रयत्न त्याचा देखील पाहायला मिळतो. बाईकच्या स्वरूपात सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 58 धावा पाहायला मिळतात. चांगला खेळ बॅटल रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. फटका फसला की काय? क्षेत्ररक्षक बॉलला जज करतो. हो हो, कॅच टिपलाय आणि प्रफुल्ल शेठ पाटील यांच्याकडून तब्बल बालूभाई साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला.
इन्व्हाइट केलं जातं. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य रोशनजी पाटील यांच्या माध्यमातून इन्व्हाइट केलं जाते. तर प्रबलजी पाटील यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सरपंच चषकामध्ये कमालीचं पहा वेल कमी घ्या. वारंवार रावे संघाच्या माध्यमातून टीम हडल घेतलं जातं. निखिल विनंती असेल, बालूदादा विनंती असेल, जरा मॅच घाई करा. खरं तर चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला बालू पाटील म्हणजे रघु परदेशी अशी उपमा दिली खरं तर सुदर्शन पाटील यांनी, आणि चर्चेत राहणारा खेळाडू कमबॅक केले. खरं तर या षटकामध्ये ट्रॉम्बे संघ म्हटला तर मुंबई परिसरात एक दादा संघ आणि त्यांच्या विरोधात रावे संघाला पाहतोय. चांगला खेळ बहरताना पाहायला मिळतोय. थोडं घाई करायच्या बाप, वेल कमी घ्या. चौथं षटक निर्णायक राहिलं बालू पाटील यांचं. या षटकामध्ये एकच षटकार आला आणि महत्वपूर्ण विकेट काढल्या. जर षटक बालू पाटीलचं आवडला असेल तर टाळ्या होणं हरकत नाही. 7 धावा खर्च करत महत्वाची विकेट काढली गेली. टाळ्यांचा कडकड 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 आवाज पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 चा खेळ मार्गस्थ आहे. पहिलाच बॉल फास्ट अँड फ्युरियस. विकेट किपर सुनील बॉलच्या खाली पाहायला मिळतोय. चांगली विकेट किपिंग. एक चांगले डान्सर देखील आहेत आणि ख्याती आहे. सातत्याने चांगला खेळ देखील करतात. टेक्निकल फटके त्यांचे देखील बघण्यासारखे असतात. आणि इकडे या षटकामध्ये धावा आता कराव्या लागतील. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. चांगली बॉलिंग करावी लागेल. ओ परत एकदा ऑन साइडला कॉ कॉर्नर रिजन मध्ये बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो इलेगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव. षटकार. षटक मार्गस्थ आहे. भावेश कोहली थोडासा डेंजरस ठरतोय. चांगला खेळ करतोय. मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो, जाणला जातो, ख्याती आहे. ओहो काय फटका सजवला. बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी बेस्ट साइड साठी चेक केलं जाईल. तिसरे पंच दानिश खोत सरांना विनंती असेल चेक करा. दूध का दूध, पाणी का पाणी. खरं तर ISPL मध्ये 9 धावा मिळाल्यात आणि हा जर ISPL सारखा फॉर्मॅट असता तर इकडे देखील 9 धावा मिळाल्या असत्या. फेअर डिलिव्हरी आहे. मॅच चालू करा. चांगला फटका एकवटला गेला. कवरा लांब मारलाय. आपल्या अग्री भाषण बोलायला गेलं तर कमालीचा फटका पाहायला मिळतोय. आणि सातत्याने आपण पाहत असतो किरण भोईर सरांचा आवाज. बाबा 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 कवरा मोठा फटका मारलाय. षटकार. कमी गतीने टाकलेला बॉल स्विंग अँड मिस लेग ब्रेक पाहायला मिळाला. चकवा घेत विकेट किपर सुनीलचा वेध घेत असताना डॉट बॉलचा होते समाप्ती. 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कमालीचा सामना रंगतोय. कधी गोलंदाज हवी होतोय तर कधी फलंदाज भावेश कोहली. डेड बॉलचा इशारा येतोय हरीश माली सरांचा. सावळेश्वर सावले संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेत सातत्याने मी पाहत असतो. रसायनी परिसर असेल, पनवेल विभाग असेल, उरण पूर्व विभाग असेल, पेन पूर्व विभाग असेल, सातत्याने अनेक मग महाराष्ट्रामध्ये एक नामांकित पंच म्हणून ज्यांची ओळख आहे. प्रवीण सरांना पाहतोय, हरेश माली सरांना पाहतोय. हो इथे देखील फास्ट अँड फ्युरियस वेगवान तेज तरा टिकट मारा पाहायला मिळतो. डॉट बॉलची होते समाप्ती. चांगली पकड मजबूत केली. आता मात्र गोलंदाजी करत असताना संदीप पाटील षटक चांगला फेकतोय. या षटकामध्ये 3 बॉल डॉट आलेत आणि 2 बॉलवर षटकार आलेत. खर तर 4थ्या षटकातून मॅच थोडीशी टर्न झाली. जे बालू पाटीलचं षटक अत्यंत महत्वाचं होतं राबे टीम साठी आणि काय गोलंदाजी केली होती. रघु परदेशीची आठवण करून दिली. खरं तर हो इथे देखील शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा फटका. षटकार आलाय. वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याआड षटकार.
पूर्वार्धामध्ये धावसंख्या जमवली बॅटिंग करत असताना 76 धावा केल्यात. उत्तरार्धामध्ये 77 करायच्यात. उत्तरार्धामध्ये आवाज ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ तारा अमितजी पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळेल. तोपर्यंत मी थांबतोय. पाहत राहा, ऐकत राहा. सरपंच चषकाचा थरार, राजा शिवछत्रपती ट्रॉफीचं खमासन. पाहत राहा, ऐकत राहा. तुडुंब गर्दी पाहायला मिळते. या स्पर्धेची उत्कंठा संपूर्ण कर्नाला वासियांना असतो. ओवर टू सैयद लोरे. थैंक यू सो मच. यस, टॉस किया जाएगा. बिल्कुल टॉस बॉक्स के अंदर गुलजार जी दलवी हमसे जुड़ चुके हैं. गोवटने बनाम हिंदवी 11 दहिवली टीम. नक्कीच नाणेफेकीचा कॉल केला जातो. नक्कीच आपण टॉस जिंकला, काय निर्णय असेल? गोलंदाजी करू पहिले. ओके, नक्कीच गोलंदाजी स्वीकारली. यावेळेस टॉस नाणेफेकीचा कॉल जिंकलाय दहिवली ब संघाने आणि प्रथमतः माफी जाऊगा. यस, गोवटने ब संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. यस, ऑर टू कम बॉक्स. धन्यवाद. बॅटिंग समरी आपण पाहिली तर रोहन कोळी या खेळाडूने 8 मध्ये 27 केल्या. भावेश तुर्बेकर या खेळाडूच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 1 रन आपण पाहिली. विनायक कोळी ज्याने 16 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. दीपेश कोळी शून्यावरती बाद झाला. परंतु भावेश कोळी या खेळाडूने अंतिम क्षणाला 11 मध्ये 30 करत असताना एक्स्ट्रा 2 धावा देखील या इनिंग मध्ये पाहिल्या आणि जवळजवळ त्या ठिकाणी 76 आल्या. 77चा पाठलाग रावे संघाला करायचा आणि आता पहिली जोडी मैदानाकडे चालली. स्वतः सुनील पाटील आणि त्याच्या बरोबरीने दीक्षित पाटील हे 2 आघाडीचे खेळाडू मैदानाकडे चालले. कालच्या रात्रीपासून आपण जर का या स्पर्धेचा खेळ पाहिला तर बॅटिंग पॅराडाईज विकेट, लॉंग विकेट आहे. त्यामुळे जास्तीचा फायदा हा फलंदाजांना होताना पाहायला मिळाला. मागचा पहिला सामना आपण पाहिला दहिवली आणि बारापाडा काय सामना झाला. शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना आला आणि अखेरकार बलाढ्य बारापाडा संघाला दहिवली संघाने पराभूत करत तो सामना जिंकला. बॉलिंग अनालिसिस आपण जर पाहिलं दीक्षित पाटील ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये 14 धावा देत असताना 1 विकेट काढला. जय पाटील सर्वात महागडा षटक त्याने टाकला. 27 धावा त्याच्या ओव्हरमध्ये पाहिल्या. भावेश पाटील त्याने देखील एका ओव्हरमध्ये 9 धावा खर्च करताना 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये येताना पाहिले. बाळू पाटील जबरदस्त गोलंदाजी 7 रन आणि 1 विकेट त्याला मिळाला. संकेत पाटीलने शेवटच्या ओव्हरमध्ये 18 अशा आपण या ठिकाणी बॉलिंग अनालिसिस पाहिलं. 4 खेळाडू बाद होताना 76 धावा आल्या. 30 चेंडूमध्ये 77 धावा चा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. जवळजवळ 15.66 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये राहील. बॅटिंग करत असताना रावे टीम समोर. चला मॅच ऑन करा, लगेच सामना चालू होतोय. एका बाजूला पिंक आर्मी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहता कदर लाईट ब्ल्यू कलर जर्सी परिधान केलेले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. टॉम्बे टीम जो मुंबई प्रांतातला आहे. कालच त्या परिसरातील आंबापाडा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला. मी कालच उल्लेख केला आंबापाडा, माहुल, टॉम्बे हे अगदी जवळची गावं आहेत आणि त्या परिसरातून आलेला हा संघ रोहनचा संघ तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मॅच ऑन होईल. आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला हा 4था फ्रेश सामना. यातून जिंकणारा संघ मला वाटतं 11 स्टार तारासोबत खेळेल सेकंड फेरीमध्ये, दुसऱ्या फेरीमध्ये. त्यामुळे ही लढत देखील फार महत्वाची राहील. रावे विपक्ष ट्रॉम्बे या 2 टीम मध्ये हा सामना आपण होताना पाहत आहे. जबरदस्त असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. साबीर शेठ दळवी सरपंच कर्नाला ग्रामपंचायत ज्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष आपण ही नाईट स्पर्धा या ठिकाणी पाहत आलोय. आणि आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सिनियर समालोचक सागर मांडवकर, कारण समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचंही आमच्यासाठी खूप मोठं मोलाचं योगदान राहिलं. आमचे सिनियर समालोचक आहेत. त्याचबरोबरीने स्वतः सैफ लोरे, चेतन गावंड असतील, अमित पाटील या परिसरातील नामांकित युवा समालोचक, त्यांचं देखील मनापासून आभार. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी आलेत. भावेश कोळी पहिला गोलंदाज आहे. भावेश कोळी आपण पाहता पहिल्या षटकामध्ये. समोर वर्सटाईल खेळाडू सुनील पाटील स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल हाफ ट्रॅकर आपटलाय. पहिलाच बॉल इनफिल्डला क्लिअर करत असताना अपिश कव्हर ड्राईव्ह, वेलकम बाउंड्री. पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहार. बॉल गेला सीमा पार, चौकार.
आउट सध्या ऑफ स्टंप बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला लेन बॉल हलकासा राईज होत असताना त्या बॉलमध्ये टपली दिली आणि बरोबर कवसला फटका पाहायला मिळाला 4. सुनील पाटील हा खेळाडू मूर्ती लहान कीर्ती महान कामगिरी करताना फुल टॉस आहे मिड विकेटला फिल्डर धावत पुढे आला जजमेंट चांगला आणि झेल त्या ठिकाणी अखेरकार टिपला वेल जज कॅच परंतु इथे पंच रेफर करत असताना तिसऱ्या पंचांची मदत डेफिनेटली घेता येईल हाईट फॅक्टरसाठी हरीश माळी आणि त्यांच्या बरोबरीने एका बाजूला आपण पाहता प्रवीण आंद्रे पेनवरून आमचे नामांकित ऑफिशियल आहेत दानिश खोत त्यांनाही आपण पाहू शकाल ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये हाईट फॅक्टर चेक केला जाईल बॉलचा अटेम्प्ट पाहिला जाईल जर का कमरेच्या वर असेल तर डेफिनेटली बिमर असेल आणि कमरेच्या खाली असेल तर मात्र तो बॉल लिगल घोषित केला जाईल आणि जर कमरेच्या खाली असेल तर मात्र सुनीलला परतावा लागेल डगआउटला त्यामुळे टेन्शन थोडंसं आहे त्या ठिकाणी रावे टीमच्या खेम्यामध्ये हाईट फॅक्टर चेक केला जाईल 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून डिपिंग फुल टॉस इट्स अ फेअर डिलिव्हरी खेळाडू बाद बॉलची लाईन लेंथ आपण जर पाहिली खाली चालला त्यामुळे बघा तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळेल हा बॉल रिप्ले टेलिकास्ट मध्ये कशा रीतीने बॉल अटेम्प्ट केला होता सुनीलने ओव्हर द विकेट फ्लाईट दिली बॉलला आणि त्यानंतर डिपिंग फुल टॉस कनेक्ट करत असताना बॅटला मिड विकेटला चांगला झेल शतरक्षक त्या ठिकाणी होते दीपेश कोळी त्याने हा झेल टिपला खेळाडू बाद झाले ट्रॉम्बेची स्पर्धा नेहमी चर्चेमध्ये असते महेश्वरी करता ज्यांच्या माध्यमातून जी नाईट स्पर्धा दीपेशजी महेश्वरी यांच्या माध्यमातून जी स्पर्धा भरवली जायची मला वाटतं 144 साला नियम जेव्हा लागू झाला जमावबंदी कोविड काळामध्ये तेव्हाही आम्ही त्या स्पर्धेमध्ये समालोचन केलं आणि तोही विषय चर्चेचा होता निखिल पाटील तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललेत इन ॲट नंबर 3 समोर प्रिन्स हॉटेल आहे त्या प्रिन्स हॉटेलचे ते मॅनेजर आहेत निखिल पाटील त्यांना आपण मैदानामध्ये येताना पाहत आहे खरं तर रावे गाव म्हटलं की प्रचंड मोठी लोकसंख्या आणि त्या गावाचे पाठीराखे मोठ्या संख्येने या संघासोबत नेहमी असतात आणि त्यांचं एक चांगलं मोटिवेशन या खेळाडू नेहमी मिळत असतं आणि आजही मोठ्या संख्येने आलेले सर्व पाठीराखे एका बाजूला ट्रॉम्बे संघाचे समर्थक त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनल बद्दलही चर्चा होईल 3 लाखाच्या वर सबस्क्रायबर ज्यांनी पूर्ण केले आहेत जवळजवळ 3.5 लाखाचा टप्पा ऑलमोस्ट त्याच्या जवळ आले त्यांनाही आपण देऊया शुभेच्छा संदेश पाटील आणि टीम आणि जर का आपण या चॅनल नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला बॉल बॅक टू द बॉलर वेगात मारला आणि काय एफर्ट्स आहेत अप्रतिम भावेश कोळी या टीमचा एक ज्युनियर ऑलराऊंडर आहे त्याने बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी 30 धावांची उपयुक्त खेळी साकार आणि काय बॉलिंग करतोय पॉवर प्ले मध्ये फ्रंट लाईन गोलंदाज पहिला बॉल फेस करायला निखिलने आणि बरोबर खोलातला होता बॅकलिपला वर घेतला होता वेगात खाली आणि त्याच वेळेला बॉल आपण पाहिला बॅक टू द बॉलर चांगले एफर्ट्स लावत असताना हा खेळाडू दिसायला जरी हेल्दी असला तरी फ्लेक्झिबल आहे आणि त्याचा फ्लेक्झिबलपणा मागच्या खरं तर बॉल मध्ये पाहायला मिळाला समोरला लेन बॉल इथे देखील बीट करतो फलंदाजाला भावेश प्रचंड वेगात टाकला बॉल अप्रतिम कमबॅक हायवे किंग हॉटेल एंड करून मात्र हे षटक ज्या हॉटेलचे प्रोप्रायटर स्वतः साबीर दळवी आणि यासरबाई ज्या स्पर्धेचे आमचे आयोजक आहेत आणि त्याच एंड मात्र या षटकाला सुरुवात झाली पॉवर प्ले मध्ये अप्रतिम पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर 22चं कमबॅक लिडिंग एज विकेट किपर धावत बॉल खाली आलाय आणि अखेरकार झेल टिपलाय सॉफ्ट डिसमिसल 22 हातामध्ये झेल चाललाय खेळाडू बाद निखिल पाटील बॅक टू द डगआउट पहिलं षटक इव्हेंटफुल पहिल्या 5 मध्ये फक्त 4 धावा पहिल्या बॉलला चौकार आला आणि त्यानंतर मात्र भावेश कोळीचं कमबॅक त्याने 2 विकेट काढले नवीन खेळाडू आदित्य पाटील मैदानाकडे चाललेत इन ॲट नंबर 4 2 फ्रेश बॅटर मैदानामध्ये आहेत यासरबाई दाखवे नववानबाई त्याचबरोबर टेल्ली अर्थात उनका भी स्वागत आहे सर्व आपले आयोजक आहेत त्यांचं आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करूया यासरबाई म्हटलं की खरं तर समाजसेवक युवा उद्योजक सध्या चर्चा आहे पनवेल परिसरामध्ये यासर दाखवे यांची त्यांचं देखील मोस्ट वेलकम स्वागत लास्ट बॉल या ओव्हर मधला हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कमबॅक क्या बात आहे पहिल्या षटकामध्ये आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य सिद्ध केले भावेश कोळीने पहिलं षटक राहिलं या ठिकाणी ट्रॉम्बे टीमच्या नावावरती जिथे पाठलाग करायचा होता 77चा आणि पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 4 2 खेळाडू बाद येणारे बॉल असेल 24 विजयासाठी 73चं समीकरण
आणि इथे मात्र आता सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय भूपेंद्र कोळी हा खेळाडू. भूपेंद्र कोळीला आपण पाहता बॉलिंग मार्कमध्ये येत असताना राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मला वाटतं हे पर्व असेल जवळजवळ 7वं. पहिल्या पर्वामध्ये 2018ला सुरुवात झाली होती. त्या पर्वापासून आम्ही समालोचन या स्पर्धेमध्ये करतो आणि खरं तर या विभागामध्ये समालोचक म्हणून ओळख जर कोणत्या स्पर्धेने दिली असेल तर मी आवर्जून या स्पर्धेची आठवण काढेन. पहिलाच बॉल दीक्षितने फ्लिक केलाय, बॅकफुटला गेले, जागा बनवली मिड विकेटला, चांगले एफर्ट्स आणि इथे मात्र बॉल फिल्डरला बीट करत असताना निघाला बाउंड्रीच्या पलीकडे, सीमा पार, षटकार. बॉक्स टाईप फटका आपण पाहिला, शॉर्ट कव्हरला बॉल फीड होत असताना आपण पाहिला क्विक सिंगल मिळाली दोन्ही फलंदाजांना. चांगलं कॉलिंग, रिस्क घ्यावी लागेल प्रत्येक क्षणाला तुम्हाला या धावांचा पाठलाग करत असताना, कारण या स्पर्धेमध्ये कालच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यामध्ये कोणतंही टार्गेट सेफ नसणार आहे. धावांचा पाठलाग होतोय आणि प्रयत्न हे करावे लागतील फलंदाजांना. लॉंग विकेट त्याचा फायदा होईल. 81 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाल्या. बॅटिंग पॅराडाईज विकेट 12 पाडा वर्षे दहिवली हा सामना आजच्या रात्रीमध्ये पाहिला. सिंगल मिळाली, पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न, बॉल हवेत, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि निघालेत मिड ऑफचा फिल्डर, बॉल खाली, अखेरकार झेल सुटला. सॉफ्ट हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न केला मिड ऑफने आणि इथे मात्र जीवनदान. कॅच पकडत असताना तुम्हाला 4 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे हँड अँड नेक कोऑर्डिनेशन, दुसरं म्हणजे फास्ट रिफ्लेक्स, अँटिसिपेशन आणि त्याचबरोबरने तुमच्या त्या ठिकाणी रिफ्लेक्स देखील फार महत्वाचे आहेत. आणि इथे मात्र चांगला प्रयत्न होता. समाधान गावण शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व करणारा विभाग, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तर त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. मोठ्या तर एक जबरदस्त असे चांगले व्यक्तिमत्व आहेत. लॉफ केला बॉलला, डाऊन दी ग्राउंड, फ्लॅट अँड फ्युरियस, दीक्षित पाटीलचं आक्रमण, षटकार. साडे 3 मध्ये 13 धावांचं योगदान दिलं, 2 षटकार 1 सिंगल. मला वाटतं हा सामना जिंकायचा असेल तर दीक्षितला आता शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहावं लागेल आणि जर का हा खेळाडू उभा राहिला तर मात्र ट्रॉम्बे संघाच्या वाट्याला अडचणी वाढतील. 20 मध्ये 59 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. ओव्हर द विकेट, फुल टॉस, पॅरलर मारला, मिडॉनला फिल्डर आहेत, संधी होती रनआउटची. गुड फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. फिल्डरला शोधला, या बॉलने मिडॉनला मारला होता हा फटका. फुलटॉसला कॅपिटलाइज करता आलेला नाहीये दीक्षितला. फुलटॉस बॉल म्हटलं की ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळाडूंसाठी एक मोठं आमंत्रण असते, मोठा फटका खेळण्याची संधी असते आणि इथे मात्र चांगलं कमबॅक फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. डॉट बॉल, 19 चेंडूमध्ये 59 धावा हे समीकरण ऑलमोस्ट 20च्या जवळ रिक्वायर रेट आता वाढत चालला बॅटिंग करणाऱ्या रावे टीम समोर. याही वेळेला फुल लेंथ यॉर्कर, क्या बात आहे, बॅकअपला आहेत स्वतः बॉलर त्या ठिकाणी. विकेट किपरला पायाला लागून बॉल बॉलरने उचलला आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल. 2 षटकं संपली. या षटकामध्ये 14 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रावे टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 खेळाडू बाद 18. आता येणाऱ्या 18 बॉल आणि विजयासाठी 59 धावांचं समीकरण. अतिशय कमी वयामध्ये ग्रुप ग्रामपंचायत करणारा जी प्रतिष्ठित ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच बनण्याचा बहुमान ज्यांना मिळाला ते साबीरबाई दळवी यांचं संगीत तुम्ही ऐकता. या स्पर्धेचे स्वतः शिल्पकार आहेत आणि अप्रतिम असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहे. 3ऱ्या षटकासाठी आदित्य कदम आणि त्यांच्या समोर देखील आहेत मला वाटतं आदित्य पाटील. ए फॅक्टर, आदित्य वर्सेस आदित्य. आदित्य पाटील एका बाजूला रावे गावचा भवानी फायटर रावे संघाचा हा खेळाडू, दुसऱ्या बाजूला
आदित्य कदम. राजवीर भवानी फायटर हा संघ मैदानामध्ये आहे. आता फाईट करावी लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये. आदित्यचा पहिलाच बॉल ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केला बॉलला, मिड ऑफला फिल्डर आहेत, घाई केली आणि इथे मात्र रनआउटची संधी होती. नियतीने चांगली साथ दिली रावे संघाला असं म्हणायला हरकत नाहीये. ऑलमोस्ट त्या ठिकाणी खेळाडू मागे होता आणि तिथे मात्र संधी होती फिल्डिंग टीमला. आणि त्याच वेळेला मात्र सिंगल घेत असताना आयुष्यात रिस्क न घेणे ही सर्वात मोठी रिस्क आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर रिस्क घ्यावीच लागते. कारण जिंकला तर तुम्हाला आनंद, पराभूत झाला तर अनुभव तुमच्या वाट्याला येतो. त्यामुळे रिस्क घेणं फार गरजेचं आहे. 17 बॉलमध्ये 58 धावा. बॅकफुटला आले, हाफ ट्रॅकर बॉल, पूलचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाही आहे. स्क्वेअर लेग मधून फिल्डर धावत पुढे आलाय. फक्त सिंगल डबल रन तुम्हाला आता विजयाच्या दिशेने घेऊन जाणार नाहीयेत. षटकार चौकारांची तुम्हाला आतिषबाजीच मैदानामध्ये करावी लागेल. 16 बॉलमध्ये 57 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये सामन्याला कलाटणी मिळायला कधीच वेळ लागत नाहीये. एक षटक मोमेंटम शिफ्ट करेल, जाग्यावरून पिक केला बॉलला, बॉल हवेत, फिल्डर डाऊन दी बॉल, लॉंग ऑनला जज करतो फिल्डर. जयेश कोळीच्या हातामध्ये बॉल चालला, फ्री होम डिलिव्हरी, खेळाडू बाद, 1 मोर विकेट डाऊन. अल्केश पाटील, खरं तर आमचे अन्वी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अल्केश पाटील, त्यांचीही मी चर्चा करेल. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये असणारे खरं तर एक ब्रँड अन्वी स्पोर्ट्स, त्याचे प्रोप्रायटर आमचे मित्र अल्केश पाटील, ज्यांना निकनेम मानव या नावानं संबोधलं जातं. त्यांचं वेलकम, स्वागत. अल्केश पाटील मैदानामध्ये आहेत. आता खरं तर 2 पाटील की दाखवतील का क्रीडांगणावरती पाहावं लागेल. कारण 15 मध्ये 57 बनवायच्या आहेत. षटकार चौकारच खेळावे लागतील. चेंडू आणि धावांमधलं अंतर जर का तुम्हाला कमी करायचं असेल, तुम्हाला आता एअर स्ट्राईक करावी लागेल, काउंटर अटॅक करावा लागेल, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. अटॅक करणं फार गरजेचं राहील. 42 अंतरा जवळजवळ 15 मध्ये 57 बनवताना सुदर्शन पाटील आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. त्यांच्या वतीनं आम्हाला माहिती मिळाली. 15 चेंडूमध्ये 57 धावा. बॉलर तयार पुन्हा एकदा आदित्य कदम. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा ऑन साइडला फटका पूल करत असताना मिड विकेटला फिल्डर आहेत. एका टप्प्यावरती बॉल उचललाय, स्ट्रायकिंग एंडला परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला. क्या बात आहे. फिल्डिंग मधला स्टँडर्ड दाखवत असताना त्या ठिकाणी डीप मध्ये असलेला फिल्डर भूपेंद्र कोळी त्याला आपण पाहताय. 14 चेंडूमध्ये 56, अब तक 56 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. अंतिम 14 बॉल. पुढच्या 2 बॉलवरती जर का 2 मेगा हिट आले तर थोडा दबाव कमी होईल या इनिंग मध्ये चेस करत असताना रावे टीम समोर. या इबाला दीक्षितला बीट केलं, बॅकवर्डला बॉल निघाला, गोळीच्या वेगाने लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, नशिबाची साथ आणि इथे मात्र 22चा चौकार. किती वेगात आला होता, हलका राईज झाला अगदी लास्ट मुमेंटला. त्या ठिकाणी मला विकेट किपरला बीट करत असताना शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेगच्या मधून बॉल ब्लॅक स्क्रीनला धडकला, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. 4, 13 मध्ये 52 त्या ठिकाणी बनवायचे आहेत. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार मारावा लागेल. 13 चौक 52. कधी मराठी शाळेमध्ये आपण पाडे शिकलो असेल. 13 2 26, 13 49, अंद्रे सर आणि 13 चौक 52. म्हणजे प्रत्येक बॉलला चौकार हा नितांत गरजेचा राहील, मॅन्डेटरी राहील या मॅच मध्ये. दीक्षित पाटीलने बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला. पंचांचा इशारा, वाईड बॉल. लाईन खराब आहे. पंचांनी जमिनीला हात केले, समांतर बॉल होता, अवांतर. रिव्ह्यू वापरण्यात येतो की नाहीये पाहायचंय. मला वाटतं वाईड बॉल साठी रिव्ह्यू नाहीये, फक्त भीमरला तुम्हाला रिव्ह्यू घेता येईल. रनआउट साठी चेक केलं जाईल. बऱ्याचशा तर गोष्टींसाठी मात्र तुम्हाला रिव्ह्यू देण्यात येतील. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातोय. नेक्स्ट बॉल शफल झाले, इन कटर बॉल, टप्पा पडला, हलकासा आत आला आणि शेवट गोड करत असताना या षटकामध्ये आदित्य कदम, त्याचं कमबॅक. आता समीकरण आहे ते म्हणजे शेवटचे बॉल 12, विजयासाठी तब्बल 51 धावा.
समीकरण या मॅच मध्ये आहे. डी इव्हेंटचा बाउंड्री रोप तुम्ही पाहता. या मैदानाचं सौंदर्य आणि आकर्षण एखादं बाउंड्री रोपने वाढवलंय. आउटफील्ड अप्रतिम आहे. खाडी लगतचं मैदान. तुम्ही एरवी जर का कधी आला तर भरपूर तुम्हाला पाणी मिळेल इकडे. अगदी मार्च महिन्यामध्ये हे मैदान सुकत पूर्ण ड्राय होतं आणि त्यानंतर इथे मैदान तयार होतं. आणि आज या मैदानामध्ये आपण पाहता या परिसरातील एक नामांकित स्पर्धा म्हटली की चर्चा असते बारापाडा नाईट स्पर्धेची. राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आणि बरोबर 28 पासून पुन्हा एकदा आणखी एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्णाला चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे आवर्जून सर्वांना विनंती असेल मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि त्या स्पर्धेचा आनंद घेत राहा. या षटकासाठी बॉलिंग मार्क मध्ये भावेश तुर्बेकर 12 बॉलमध्ये 51 25.50 हायटेड बॉलर आहे. इथे मात्र मिड ऑफला फिल्डर मागे चला जज करत असताना सॉफ्ट डिसमिसल. भावेश कोळीच्या हातामध्ये बॉल चालला. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का टीम रावेला खेळाडू बाद झालेत अल्केश पाटील. चौथा खेळाडू बाद झालाय. राजवीर भवानी फडर रावे संघाचा खेळाडू. संदीपभाई मधुकर पाटील उर्फ बाब्या दादा या सामन्यांचा आनंद घेतोय. प्रत्येकाचं मी विशेष कौतुक करेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण या परिसरातील सर्व प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी असते या मैदानामध्ये होणाऱ्या नाईट स्पर्धा. आणि ज्यामध्ये राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचा तब्बल 7वा पर्व या स्पर्धेचा आपण एन्जॉय करतोय. ओ दी विकेट. पुन्हा एकदा यॉर्कर टाकला. टो क्रशिंग यॉर्कर. फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची मुभास देत नाहीत गोलंदाज. अशी गोलंदाजी आपण होताना पाहिली. बघा बॉल जर का रिप्ले मध्ये आपण जर पाहिला तर उंच देहबोलीचा हा खेळाडू हा मॅक्शनने बॉल डिलिव्हर करत असताना बॉलला फ्लाईट दिली आणि बरोबर खोलात टाकला बॉल यॉर्कर. आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे. हा रिप्ले बघा बॉलचा. तर रिप्ले कट करावा लागेल लवकर. नेक्स्ट बॉल लेंथ बॉल टाकलाय. दीक्षितला बीट करतोय टेक्निकल ऑपरेटर 24 लाईव्ह इव्हेंट. खरं त्यांचंही कौतुक करावं लागेल. चांगलं काम तेही करत आहेत. 9 बॉल मध्ये आता विजयासाठी 50 धावा किमान 8 षटकार तुम्हाला मारायच्यात या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. भरपूर मागे आहे आता रावे संघ. समोरला ऑन दी राईस फटका बॉल हवेत आणि अंतर देखील कापत असताना पिक्चर अबीबी बाके हे मेरे दोस्त. दीक्षित सांगतो मैदानामध्ये एकटा नडतोय आणि फोडतोय गोलंदाजांना आणखीन एक षटकार. दर्शन मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन कोशिश ना करे ये गलत बात है. पुन्हा एकदा आक्रमण. क्या बात आहे. पायातला बॉल. व्हाट अ शॉट. फ्लिक करत असताना स्टँड अँड डिस्पॅच. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अजून एक धमाका षटकार. दुसरा 2 इन रो. 7 मध्ये आता 38चं समीकरण या मॅच मध्ये आहे. 7 बॉल 38 धावा. पुढचा बॉल देखील महत्वाचा राहील. दीक्षित कडून मात्र आक्रमण होताना पाहिलं. लेट पण थेट त्याने आपल्या संघासाठी कमबॅक केलंय. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिबंत नाही असं म्हणतात. आणि आता मात्र शेवटपर्यंत संघर्ष करतो दीक्षित पाटील हा खेळाडू. काय फटकेबाजी चालली आहे. अनस्टॉपेबल दीक्षित पाटील. 11 मध्ये 26 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. 7वा बॉल 7 बॉल बाकी आहेत क्षमा असावी. या षटकातला शेवटचा बॉल 7 मध्ये बनवायच्या तब्बल 38 धावा. बॅकफुटला आले पुन्हा एकदा फिरून. अप्रतिम टायमिंग. लगातार तिसरा बॅटिंग आवडले असं एकदा जोरदार डाव द्या दीक्षितच्या इनिंगसाठी. या स्पर्धेतला 10वा खेळाडू ज्याने सलग 3 षटकार ठोकलेत. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 32चं समीकरण.
12 मध्ये 32 स्ट्राईक रेट 266.67, ज्यामध्ये 5 षटकार आपण पाहिले दीक्षित पाटीलच्या बॅटमधून. मला वाटतं सुदर्शन पॉवर प्ले मध्ये जर का 10-12 धावा आल्या असत्या तर आताच्या कंडिशनला या ठिकाणी भवानी फायटर रावे संघ थोडासा फ्रंट फुटला राहिला असा. मग वेळ गेली नाहीये. एका षटकामध्ये आरपीएल मध्ये आपण पाहिला तर करण मडवीने वीर मराठा जोहे संघाच्या अगेन्स्ट 35 धावा खर्च केल्या. तिथून तो सामना किरण पवारच्या संघाने म्हणजे आमच्या संघाने जिंकला. त्यामुळे काही होऊ शकतं या मॅच मध्ये. अंतिम 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल धावा बनवायच्या त्या ठिकाणी 32 आणि 32 वरती करतो दीक्षित. स्ट्राईक एंडला आहेत रोहित मात्रे. अभी नहीं तो कभी नहीं, कल करे सो आज, आज करे सो अभी, हे संत कबीरांचं एक वाक्य आहे. तुम्हाला जे काय करायचं ते आताच करावं लागेल, कारण हिरो म्हणण्याची नामी संधी आहे. कारण कठीण रोल फार कमी लोकांना मिळतं एखाद्या क्षेत्रामध्ये आणि तो कठीण रोल तुम्हाला निभवायचा आहे या मॅच मध्ये. लास्ट ओव्हर मध्ये पार्थ बॉलिंग वरती आलाय. अंतिम 6 मध्ये विजयासाठी 32 समीकरण, 5 षटकार आणि 2 धाबा बनवाव्याच लागतील या मॅच मध्ये. भवानी फायटर रावे टीमला बॉल तयार. पार्थ समोर, रोहित मात्रे. भरपूर वेट करून मारण्याचा प्रयत्न केला पण नशिबाने साथ दिली आहे. यावेळेला वाईड बॉल. मला वाटतं इथे प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर रोहितला करावा लागेल. जर का पुढच्या बॉलला सिंगल घेतली, दीक्षितला स्ट्राईक एंडला आणलं तर कदाचित संधी निर्माण होईल. कारण दीक्षित पूर्णपणे सेट झाला. त्याच्या बॅटमधून आक्रमक फटके आतापर्यंत पाहायला मिळाले. 6 मध्ये 31 धावा. आता काय करे रोहित पाहायचा आहे. 6-31 निर्णायक बॉल तो फेस करतोय. हा पटला बॉलला. जर का इथे विकेट मिळाला तर दबाव रावे संघावरती वाढेल. आता हीच चूक केली रोहितने. आता 5 मध्ये 31 बनवाव्या लागतील. 5 षटकार देखील जर मारले तर एका रनने पराभूत होईल रावे संघ, कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. अजून एक धक्का टीम रावेला. थांबेल. 5-31 आजकाल ट्रेंड आलाय. संघ पराभूत झाला तरी चालेल, पण माझ्या बॅटमध्ये एक षटकार यायला हवा, म्हणजे एक रिस्क तयार होईल. परंतु त्यापेक्षा संघ जिंकणं फार महत्वाचं आणि या गोष्टीकडे जर का प्रत्येकाने लक्ष दिलं तर मला वाटतं प्रत्येक संघ तुम्हाला त्या ठिकाणी बलकट आणि मजबूत होताना पाहायला मिळेल. परंतु अजूनही वेळ गेला नाही. एका दुसरा चमत्कार गोलंदाजाने केला तर कमबॅक होऊ शकतं या मॅच मध्ये. ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी पहिला गॅप मध्ये लॉंग चेस आहे. कमालीचे एफर्ट्स. बॉल बीट करत निघाला त्या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार. 4 धावा चौकार. चार धावा मागच्या बॉलवरती मिळाल्या. आता 4 मध्ये 27. पराभवाचं मार्जिन कमी करणारे हे फटके आपण पाहता. बालू पाटील आईये मकसूद भाई. याही वेळेला लेंथ बॉल बोट फिरवलीत आणि आणखीन पुन्हा संधी आहे. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. 4 मध्ये आता विजयासाठी 26 धावा हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही कोणता संघ विजयी होईल, कारण अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 बॉल 26. नेव्हर गिव्ह अप. हार कधी मानायची नाही. शेवटच्या क्षणामध्ये लढायचं आहे. लढायचं नाहीये. लढत असताना हा संघ बॅकफुटला आले. पुन्हा एकदा लेन बॉल त्या ठिकाणी फलंदाजाला बीट करतोय आणि इथे देखील आपण जर पाहिला 22च्या स्वरूपात सिंगल मिळाली. दहिवली संघाने मात्र चांगली कामगिरी केली. आमचे तर महेश जे मित्र आहेत या संघाच्या स्क्वॉड मध्ये आहेत त्यांचं विशेष कौतुक आम्ही करतो. अनिकेत तुम्हालाही शुभेच्छा. हिंदवी 11 दहिवली म्हटलं की रणजित मोकल हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये असं, कारण हिंदवी नाव जेव्हा जेव्हा एका संघाच्या पुढे लागतं तेव्हा सुप्रसिद्ध पॅकर रायगड जिल्ह्यामधील साई गावचे रणजित मोकल यांच्या नावाची चर्चा होते. 3 मध्ये 25. या वेळेला लांबून पिक करण्याचा प्रयत्न केला. हलकीशी कडा घेत असताना बॉल विकेट किपर कडे चाललाय. विकेट अखेरकार मिळाला दीक्षितचा. संघर्षमय पारी दीक्षितची संपली. 32 धावांचं योगदान देऊन हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. एकतर्फी लढत या मॅच मध्ये आपण एन्जॉय करतोय. दोन बॉल बाकी आहेत सामन्यामध्ये. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. एकतर्फा सामना
सध्या आपण मैदानामध्ये एन्जॉय करतोय. ट्रॉम्बे संघ जो प्रचंड मोठा प्रवास करत या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. आता प्रचंड मोठा म्हणता येणार नाही कारण 8 लवकर ते येऊ शकतात. शॉर्टकट मुंबई परिसरातील हा संघ आलाय आणि चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून. हा पाम जॅकचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाही ऑन ड्राईव्ह. फक्त आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली. परंतु नेक्स्ट मॅच दहिवली आणि एका बाजूला संघ असेल गोवटणे. पनवेल आणि उडण पूर्व विभागातील संघ विशाल. क्या बात आहे, आक्रमक खेळाडू आहेत विशाल. आणि लास्ट बॉल मैदानामध्ये बाकी आहे. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली. शेवटचा बॉल संख्येसाठी ऍडजस्टमेंट चांगली केली, बॅकवर्डला गेले आणि बॅकवर्डला हा फटका मारलाय. फिल्डिंग लाजबाब.